कोण शेती करणार तुमची? ऐका ना, इकडे गर्दीच करू नका. आपण आहे ना, आपले लोक आपलं बाहेर आपलं काही नाही पाहिजे, काही नाही आता. तुम्हाला पाठवणार तुम्ही दिसते काय काय घडलं नेमकं? काय घडलंय नेमकं? वाघाच्या हल्ल्यात या ठिकाणी पारगाव तालुका जुन्नर पिंपरखेडच्या अगदी शिववरतीच या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे. खरं पाहिलं तर आज हा जो बिबट्या आहे, हा बिबट्या त्या ठिकाणी तसाच असण्याची शक्यता. त्यांनी बिबट्या मारला, त्यांनी त्या ठिकाणी बिबट्या मारल्याच्या नंतर दुसऱ्याच बिबट्याला त्या ठिकाणी मृत्युमुखी पाडलं असं आमचं म्हणणं होतं. परंतु ते त्यांनी ऐकलं नाही आणि आज परत त्या ठिकाणी 2 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये बाळाचं नाव काय? त्या ठिकाणी रोहित हे बाळाचं नाव आहे. हा त्याचे वडील पोट भरण्यासाठी या ठिकाणी शेती करतायत आणि या ठिकाणी शेती करत असताना, पोट भरत असताना, आज काम करत असताना शेतकरी हा काम करणारा प्राणी आहे, माणूस आहे आणि ती कामं करत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती जो मुलावरती जो हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्यामध्ये त्याचा प्राण गेलेला आहे. खरं पाहिलं तर ह्या शासनापेक्षा मी हे जे पुढारी आहेत, खासदार, आमदार, मंत्री यांनाच काय म्हणावं असंच या ठिकाणी मला कळत नाही. का तुम्ही आज 1 कोटी रुपये 10 कोटी रुपये त्या ठिकाणी शेळ्या घेणार, शेळ्या सोडणार कुठे? शेतकऱ्यांच्या शेतात सोडणार का? हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला निर्माण झाला आहे. तुम्ही कशासाठी काय करताय नेमकं? तुम्हाला हे चोरी करण्यासाठी हे का शेळ्यांचं घेतलेलं हे षडयंत्र असण्याची शक्यता आम्हाला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला वाटते परत एकदा आम्ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहतो. दादा हो, तुम्ही या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी लक्ष देताय की नाही देताय ही या ठिकाणी मी विनंती करतो. काय घडलं नेमकं? मुलाचं नाव काय? रोहित बाबू कात्रे या मुलाचं नाव आहे. काय नाव? रोहित बाबू कात्रे. कात्रे कापरे कापरे रोहित बाबू कापरे. वय वर्ष 8 आहे त्याचं. बरं, काय घटना घडली? घटना काय, आता तिथं याच्या शेतामध्ये तिथं काम चालू असताना, श्रीराम भिकाजी शेतामध्ये काम चालू असताना कांदे काढणीचं काम चालू होतं आणि मुलगा तिथं खेळत होता. खेळत असताना जर दिवसा 11 साडे 11 वाजता जर बिबट्या त्याच्यावर जर हल्ला करत असेल तर ही मोठी गंभीर बाब आहे. आता शेजारी पिंपरखेडच्या हद्दीत घटना झालेली, अजून महिना झालेला नाही. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट करतंय काय? त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केलीच पाहिजे ना. आज तिथं जर घटना घडलेली आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं म्हणणं असं आहे का हे केलं पाहिजे आपण याच्यावरती उपाययोजना करू फक्त सांगा ते फॉरेस्ट डिपार्टमेंट, पण त्याच्यावर काहीच उपाययोजना केलेली नाही. आज जो बिबट्या त्यांचं म्हणणं असं आहे का जो नरभक्षक बिबट्या आहे तो जो मागं शूट केला तो त्याच हद्दीत शूट केला होता. मग यांनी नरभक्षक बिबट्या शूट केलाय का? बरं, नरभक्षक बिबट्या जर शूट केला असेल तर मग या घटना का घडत यात? एकच किलोमीटर अंतर आहे का? तर दुसरा विषय असा आहे, मग सगळे बिबटे नरभक्षक झालेत का? याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे ना. आज या लहान मुलाचा बळी गेलाय, आज तुम्ही बघताय त्याची आई किती वय किती होतं? 8 वर्ष वय. 7 नाही तर 8 वर्ष. परफेक्ट आपल्याला वय माहित नाही, पण 7 नाही तर 8 अतिशय लहान वय आहे. आणि याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ना. नुसतंच तिकडनं आता 1.5 तास झालाय फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांना सांगून, फॉरेस्टचा साधा माणूस नाही हो, शिपाई सुद्धा नाही आला इथं. तुम्ही काय सांगाल? वाणी साहेब, प्रत्येक वेळेस तुम्ही आता अशा घटना घडताय, तुम्ही शूट करताय, तुम्ही एक माणूस, तुम्हाला आता काय हवालदिल झालेलं या गोष्टीमध्ये. वन मंत्री आले होते, त्यांनी सांगितलं अशी घटना मी परिसरात तालुक्यात होऊ देणार नाही.
किती दिवस झाले त्यांचं मोठं सहकार्य घटना लाभणार किती होतं. वाजता घडली? ही 12च्या दरम्यान ही घटना घडली. 11:30 ते 12. कोणाच्या शेतामध्ये कांदे काढत होते? शिवराम भोरे यांच्या आहे ना, म्हणजे तिथे कांदा काढण्यासाठी मजूर आलेले. आता हे प्रॉपर रायगड साईडचे, पण ते आपल्या परिसरातच मजूर म्हणून ते काम करतात. आता रोहित हा मुलगा कापरे 8 वर्षाचा मुलगा आहे साहेब, लहान तुम्ही पाहिले कुटुंब. अशी जी घटना घडलेली आहे त्याच्यावर अक्षरशः ते शेतात असताना वाघाने हल्ला केला आहे. आणि आता ही कितवी घटना म्हणावं लागेल. सगळे लहान लहान मुलं अशा या घटनेत जायला लागलेले. मग आमदार, खासदार, मंत्री, वनमंत्री सगळ्यांनी शब्द दिले की अशी घटना परिसरात होऊ द्यायची नाही. तुम्हाला पूर्तता करू देऊन 10 कोटीचं अनुदान देऊ, शेतीचं कुंपण देऊ, फक्त कागदावर ते घोडे यांचे नाचलेले. कुठलीच ठोस आपल्याला सहकार्य लाभलेतच नाही आहे. निमगाव 6 ठिकाणी एकाच मळ्यामध्ये 3 बिबटे पकडलेत, तरी पण तीच परिस्थिती अजूनही. म्हणजे पिंजऱ्यासाठी एक पिंजऱ्यासाठी गावकऱ्यांना जर युद्ध पातळी प्रयत्न करायला लागत असेल तर या घटना घडल्या त्यांना काय आहे का, ह्याची गांभीर्यच उरलेलं नाही आहे. आजही आता ही घटना घडली, घटना घडून एवढा वेळ झाला आहे. फॉरेस्टचे अधिकारी, पोलीस डिपार्टमेंट, नारायणगाव जुन्नरचे पोलीस डिपार्टमेंट इथं आले. मग ह्याच्यापेक्षा लांब आहे का हे डिपार्टमेंट? फॉरेस्ट अधिकारी, आरोपी वगैरे कुणी आले पाहिजे ना. ते वन खात्याचं कार्यालय कुठं बेललेलं आहे ना? निमगावचीच हद्द येते आमची सगळी, ही बेल्ला नगदवाडी ही. ह्याच्यामध्ये आता ही घटना अशा घडते ते. मग मी जो तालुक्यात इकडचं वन घटना क्षेत्रफळ कोण आहे? आता आपल्या जुन्नरचे कांबळे चैतन्य साहेब. कांबळे. हां, कांबळे साहेब. आता कांबळे साहेबांना फोन झाला, 10 मिनिटात पोहोचतो म्हणलेत. राजेश मॅडमला कॉल झाला, ते म्हणजे आम्ही निघलो, आम्हाला 1 तास लागेल. आता पोलीस डिपार्टमेंट, नारायणगाव मग जुन्नरचं डिपार्टमेंट या ठिकाणी आले. म्हणजे फॉरेस्टवाल्यांना काळजी उरलेली नाही या घटनेची. या घटनेला आता गावकऱ्यांनी थांबून धरलेले. जो फॉरेस्टवाले इथे येतील ते स्वतः तिथे काय आहे त्यांना ठोस यांना सगळ्यांना विश्वास देतील, त्याच्या पुढची प्रोसेस असेल ती घडवली जाईल. आम्ही या ठिकाणी सरपंच बोलत आम्ही या ठिकाणाहून जोपर्यंत आम्हाला परत एकदा सांगतो की मंत्री असतील, आमदार खासदार असतील, यांनी या ठिकाणी यावं, ठोस त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी भूमिका त्या ठिकाणी सांगावी, तरच त्या ठिकाणी आम्ही प्रेत हालून देऊ, नाही तर अन्यथा आम्ही प्रेत हालू देणार नाही. हेच या ठिकाणी या निमित्तानं सांगतो. सरपंच बोलतील, सरपंच तर बोललेले आहेत, माझी सरपंच देखील या ठिकाणी सांगतील की काय परिस्थिती, भयावह परिस्थिती आहे. माझ्याच गावामध्ये पिंपरखेडमध्ये आजला 26 बिबटे त्या ठिकाणी पकडले. एका गावात 26 बिबटे पकडले, बाकीच्या गावांचं काय? तुम्ही एका गावातलं पाहताय, दुसऱ्या गावांचं काय करणार? एवढी मोठी संख्या त्या ठिकाणी बिबट्यांची आहे साहेब. कोण आहे नातेवाईक? मराठी बोलता येते? तुमचं कोण नातेवाईक? मुलगा काय नाव त्याचं? रोहित बाबू कापरे. तुम्ही कुठले आहात? आम्ही रोहा. इकडे जुन्नर तालुक्यामध्ये किती दिवस झाले येऊन? आम्हाला 3 महिने झाले इकडे येऊन. काय नेमकी घटना काय घडली? ते कांदा काढायला होतो ना, तेव्हा तो बसून होता साईडला, तो मागून येऊन पकडलं त्याला. तुम्ही कसं पाहिलं, मग कसं तो वरडला ना, तेव्हा बघितलं, तेव्हा डायरेक्ट उसात घेऊन गेला. त्याच्या मागण्यात आम्ही गेलो, उसातनं काढून आणलं मग त्याला. बाळाला उसातनं काढून आणलं? हा, उसातनं काढून आणलं. जागेवरच हे झालं की दवाखान्यात आल्यावर बाळाचा मृत्यू झाला? जागेवर झालेलं, थोडं होतं त्याला, रक्त लय गेला ना, त्याच्यामुळं नाही वाजलं. जास्त जखमा कुठे आहेत? मानाला धरलं. खरं कसं आहे, तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या वेळेला जे मीडिया करते, जाहिराती करते, त्यावेळेला याच्यामध्ये ना तुमच्या भूमिका उलट आमच्या बाजूने पाहिजे चांगल्या. 100% आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. आता तुम्हाला एक सांगतो, त्या दिवशी तर वनमंत्री तर आले, वनमंत्री आले तरी आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही प्रत्यक्षात पाहणी करा. त्यांनी काय केलं, तुम्हाला काय नाही, आता आम्ही ते सगळं नियोजन करणार आहे. आता आजच्या याला बातमी आहे, त्यांनी काय सांगावं की काहीतरीच उत्तरं देतात, काहीतरीच हे करतात. असं मंत्र्यांनी जर सांगितलं तर कसं होईल? आता फॉरेस्टमध्ये शेळ्या सोडा हे बणी साहेब, मी आता एक बातमी आहे. तुमचं काय नाव आहे? शिवा खिलारी, मंगरुळचा आहे मी. ही आई रडती तिथं, ही मुलगी रडती, बहीण आहे त्याची, त्या मुलाची. ऐटा हो गे आमदार खासदार साला हे फक्त विधिमंडळात जाऊन भाषण ठोकणारे लोक आहेत आपले. यांनी फक्त म्हणा आईचा टाहो बघा, आईचा टाहो दाखवा यांना, या लोकांना आईचा टाहो दाखवा, सगळ्या सरकारला दाखवा, गव्हर्नमेंट दाखवा, गव्हर्नमेंट दाखवा आईचा टाहो. या काय चाललंय यांचं? ह्या परिसरामध्ये मंगरुळ, पारगाव असेल, नवरंगपूर, सगळे ह्या भागामध्ये बिबट्याचं एवढं प्रमाण आहे, पिंजरे नाहीत गावामध्ये अवेलेबल. आणि इथून पुढे आमदार खासदारांनी गावात येऊ नये एवढी उपाययोजना करा, आणि मग या आमदार खासदार आमच्या गावामध्ये. हा करून भाऊ, बरोबर आहे की नाही गोष्ट? स्पॉटवर आहे. पिंजऱ्यामध्ये कोंबड्या आम्ही आमच्या ठेवतोय. पिंजरा ठेवतात, 2 दिवस ठेवतात, 4 दिवसांनी गेला की घेऊन जातात त्या कोंबड्या आमच्या. या सरकारला आपला आवड, या आईचा टावा दाखवा तुम्ही. तुमचं काय नाव आहे? काय नाव?
पुष्पा बाबू खापरे. बाळाचं वय किती? 8 वर्षे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.